गट्टू चिंकीची आली तक्रार. गट्टू चिंकी सोबत शाळेमध्ये जात होते. तेवढ्यात स्कूलगेटच्या बाहेर त्यांना त्यांचे मित्र बंटी, गुड्डी आणि हरी भेटतात. अरे मित्रांनो, तुम्ही सगळे इथे आत नाही जायचंय का? हो गट्टू, जायचं तर आहे, पण काय करू, आज शाळेत जायची इच्छाच होत नाहीये. हो गुड्डी, बरोबर बोललीस तू. मला तर आज अभ्यास करायची इच्छाच नाहीये आणि पहिला तास सुद्धा खडूस मिश्रा सरांचा आहे. बरोबर बोललीस चिंकी. मिश्रा सर जेव्हा भूगोल शिकवायला सुरुवात करतात तेव्हा तर मला झोपच येते. आणि ते आपल्याला झोपूही देत नाहीत. बंटीच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. पण आपल्याला आत तर जावंच लागेल मित्रांनो. पण आपण एक काम करू शकतो. ते कोणतं? आपण नेहमी पुढच्या बेंचवर बसतो ना, आज आपण शेवटच्या बेंचवर बसूया आणि मस्ती करूया. मस्त कल्पना गट्टू. चल लवकर वर्गात जाऊन आपण आधीच मागच्या बेंचवर बसूया. मग गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र लवकर वर्गामध्ये जातात आणि सगळ्यात मागच्या सीटवरती जाऊन बसतात. थोड्याच वेळात असेंब्लीनंतर क्लासेस सुरू होतात आणि मिश्रा सर वर्गामध्ये येतात. चला मुलांनो, लवकर तुमची भूगोलाची पुस्तकं आणि वह्या काढा. आज आपण नवा धडा सुरू करूया. सगळी मुलं पुस्तकं बाहेर काढतात. पण गट्टू चिंकी आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं होतं की आज ते अभ्यास करणार नाहीत. त्यामुळे ते सगळी पुस्तकं तर काढतात, पण एक रजिस्टर काढून त्यावरती क्रॉसवर्ड गेम खेळू लागतात. घे चिंकी, आता तुझी पाळी आहे. चिंकी, आता तू परत हरणार आहेस. ए बघच, यावेळेस मीच जिंकेन. गट्टू, चिंकी, बंटी, गुड्डी आणि हरी हळूहळू हसत होते आणि बोलतही होते. अगोदर मिश्रा सरांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, पण मग त्यांना राग येतो आणि मग ते सगळ्यांना उभे करतात. हे काय चाललंय पाठीमागे? मी इथे शिकवतो आहे आणि तुम्ही तिकडे बोलतच आहात. उभे राहा सगळे आणि सांगा, मी कुठल्या ओळीवर होतो? गट्टू, चिंकी आणि बाकी सगळेजण उभे राहतात, पण त्यापैकी कोणालाच माहिती नसतं की सर कुठे शिकवत होते. की तेवढ्यात मिश्रा सर गट्टू चिंकीच्या सीट जवळ जातात आणि ते रजिस्टर पाहतात. हे काय? मी तिथे शिकवतो आहे आणि तुम्ही इथे गेम्स खेळत आहात. गट्टू चिंकी खूप घाबरतात आणि सरांना सॉरी म्हणू लागतात. सॉरी सर. सॉरी सर, आता परत नाही होणार. वी ऑल व्हेरी सॉरी सर. नाही नाही, हे काही चालणार नाही. लवकरात लवकर तुमच्या सगळ्यांच्या डायऱ्या मला द्या आणि वर्गाच्या बाहेर जाऊन उभे राहा. मी तुमच्यापैकी एकालाही वर्गात बसू देणार नाही. गट्टू, चिंकी आणि बाकी सगळ्यांनाही आपली चूक लक्षामध्ये येते, पण आता खूप उशीर झाला होता. ते सरांना आपापल्या डायरीज देऊन क्लासच्या बाहेर जातात आणि पूर्ण वर्ग होईपर्यंत बाहेर थांबतात. वर्ग संपल्यानंतर मिश्रा सर सगळ्यांना आत बोलावतात. हे घ्या तुमच्या डायरीज. यामध्ये मी सगळ्यांच्या कंप्लेंट लिहिल्या आहेत आणि उद्या यावर मला तुमच्या आईबाबांच्या सह्या हव्या आहेत. आणि जर सह्या आणल्या नाहीत तर मी माझ्या क्लासमध्ये तुम्हाला बसू देणार नाही. आलं लक्षात? चला बसा तुमच्या जागेवर. कंप्लेंटचं नाव ऐकताच सगळेजण घाबरून जातात आणि चिंकीला तर रडूच येऊ लागतं. गट्टू, आता आपण काय करायचं? आई बाबा आपल्याला खूप ओरडतील. हो चिंकी, आता मलाही भीती वाटतीये. आपल्याला शेवटच्या बेंचवर बसायलाच नको होतो. आता काय करू शकतो? सही तर करावीच लागेल ना. शाळेनंतर गट्टू, चिंकी घरी जातात, पण आज ते दोघं अगदी शांत आणि घाबरलेले होते. काय झालं मुलांनो? तुम्ही आज शांत कसे? सांगतही नाहीये शाळेत काय झालं ते. काहीच तर नाही आई. हो आई, नेहमी सारखा दिवस तर होता, काही खासही नाही झालं. गट्टू चिंकीला काही इशारा करतो आणि मग आईला म्हणतो. बरं, तुला माहितीये आई, जेव्हा आज सर शिकवत होते तर काही मुलं शेवटच्या बाकावर बसून गेम्स खेळत होते. मग सरांनी त्यांची कंप्लेंट केली पालकांकडे, पण त्या मुलांनी सॉरी म्हटलं होतं. हो हो आई, सरांनी तर त्यांना माफ करायला हवं होतं ना. काय? नाही नाही, अजिबात नाही. हे तर खूप चुकीचं आहे. अशा मुलांना तर अजिबात माफ करायला नको, कारण अभ्यास सगळ्यात महत्वाचा असतो. आईचं ते बोलणं ऐकून मात्र आता गट्टू, चिंकी अजूनच घाबरले. जेवण करून ते सरळ आपल्या रूममध्ये जातात
आणि विचार करू लागतात. आता काय करायचं चिंकी? माहित नाही गट्टू. एक काम करूया, बाबा येण्याची वाट पाहूया. फक्त आज त्यांचा मूड चांगला हवा. गट्टू चिंकी रात्र होण्याची वाट पाहू लागतात. पण जेव्हा रात्री बाबा येतात तर गट्टू चिंकी पाहतात की बाबांचा मूड आज अजिबात ठीक नाहीये. आज ऑफिसमध्ये माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि माझ्यामुळे कंपनीचं खूप नुकसान झालं. बॉसने मला खूप ऐकवलं. काय? हे तर खूप वाईट झालं. तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवण करून घ्या. तुम्हाला जरा बरं वाटेल. नाही, मला नाही खायचंय. मी जातो, जरा काम करतो. हे काय चिंकी, आपल्याला तर बाबांचा मूड चांगला हवा होता. हे तर सगळं उलटच होतंय. हो गट्टू, सोड. आपण उद्या सकाळी बोलूया बाबांशी. बरं चिंकी, मी काय म्हणतो, जर आपण डायरीमध्ये सहीच घेतली नाही तर? काय? हो, तुला तर माहिती आहे ना, मिश्रा सर येऊन सगळं विसरून जातात. जर ते आईबाबांची सहीच बघायला विसरले तर? पण त्यांनी बघितलं तर? नाही बघणार. आणि तू पॉझिटिव्ह विचार कर ना. ह्यामुळे आईबाबांना समजणारही नाही आणि आपण वाचू. बरं ठीक आहे, पण तू जर म्हणत असशील तर आपण सही नको घेऊया. तसंही माझ्यामध्ये आईबाबांशी बोलायची अजिबात हिंमत नाहीये. मग काय होतं? गट्टू चिंकी आईला दुसऱ्या दिवशी काहीही न सांगता शाळेमध्ये निघून जातात. गट्टू चिंकी, तुम्ही दोघांनी सही आणली का नाही? नाही गुड्डी. आणि तुम्ही? काय? तुम्ही दोघांनी साईन नाही करून आणली? पण का? आता तर सर तुम्हाला खूप रागवतील. असं नको बोलू हरी. काय माहित, कदाचित सर विसरूनही जातील. पण तुम्ही सही का नाही आणली गट्टू चिंकी? गट्टू चिंकी काही उत्तर देणार तेवढ्यात मिश्रा सर वर्गामध्ये येतात आणि सगळ्यात अगोदर गट्टू चिंकी, बंटी, गुड्डी आणि हरी यांना आपली डायरी मागवतात. हे पाहून गट्टू चिंकी मात्र खूप घाबरतात. आणा, तुम्ही सगळेजण तुमच्या डायऱ्या दाखवा, मगच तुम्हाला मी क्लासमध्ये बसू देईन. गुड्डी, हरी, बंटी तर आपल्या डायरीत दाखवतात. पण गट्टू चिंकीची डायरी बघून की ज्यामध्ये आईबाबांची साईन नव्हती, सरांना खूप राग येतो. हे काय गट्टू चिंकी, तुम्ही दोघांनी साईन केली नाही. मी सांगितलं होतं ना पालकांच्या सह्या घेऊन यायच्या म्हणून. मग तर मिश्रा सर काहीच ऐकत नाहीत आणि डायरीमध्ये आईचा नंबर बघून ते तिला कॉल करतात. आता मात्र गट्टू चिंकी खूप जास्त घाबरतात. हॅलो, तुम्ही गट्टू चिंकीची आई बोलत आहात ना? मला तुमच्याकडे गट्टू चिंकीची तक्रार करायची होती. सर आईला घडलेलं सगळं काही सांगतात आणि फोन कट करतात. आणि तुम्ही दोघं आता सीटवर बसा आणि उद्या सह्या घेऊन या. गट्टू चिंकी बसतात, पण त्यांना आज घरी जायला खूप भीती वाटत होती. शाळेनंतर घरी पोचल्यावर ते पाहतात की आई आणि बाबा दोघेही त्यांच्या येण्याची वाट बघत होते. गट्टू चिंकी, हे खूप चूक आहे. काल दोघांनी तुम्ही डायरी का नाही दाखवली? सॉरी बाबा, आम्ही खूप घाबरलो होतो. हो बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही खरंच सॉरी आहोत. मुलांनो, हे खरंच खूप चुकीचं आहे. हो गट्टू चिंकी, चुका सगळ्यांकडून होतात, पण आपल्या चुकीला लपवून ठेवणं ही त्याहून मोठी चूक आहे. त्यामुळे पुढे असं कधीही करू नका, ओके? नाही बाबा, आम्ही परत असं कधीच नाही करणार. फक्त यावेळेस आम्हाला माफ करा. बाबा प्लीज. ठीक आहे मुलांनो, तुम्ही तुमची चूक मान्य केली, त्यामुळे आम्ही तुम्हाला माफ करतो. गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतात. मग आई त्यांना नाश्ता देते. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जाऊन ते सरांची सुद्धा माफी मागतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.